महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आज 10 मार्च 2025 च्या झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्रातील सरकारची सर्वात मोठी आज 10 मार्चला घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी। जवळजवळ 3 लाख रुपयांची कर्जमाफी होण्याची शक्यता। काय आहे घोषणा? तसेच आजपासून 36 जिल्ह्यांमध्ये होणार पीक विमा अनुदान वाटप। नेमकी यादी कशी आहे आणि कोणत्या जिल्ह्यांची यादी? बघा सविस्तर बातम्या। आवक वाढल्याने लाल मिरचीचे दर घसरले। नव्या हंगामातील मिरची बाजारात दाखल। लवंगी देशला कर्नाटक आंध्रातून मिरच्यांचे दर घसरल्याची माहिती। शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना विक्रमी मोबदला द्या, समर्थन समिती मेळाव्यात ठराव। कोल्हापुरात हा महामार्ग झालाच, शेतकऱ्यांना विक्रमी दर देणार का? फडणवीस लक्ष। राज्यातील 75 पैकी 40हून अधिक आठवडी बाजार झाले बंद। पणनने जबाबदारी झटकल्याने ओढवले संकट। शेतकऱ्यांवरती एक संकट ओढवले, कारण की बाजार समित्या बंद तर शेतकऱ्यांचा माल कुठे न्यायचा, मोठा प्रश्न। राज्यातील 30% कुटुंबांचे स्वस्त धान्य दुकान होणार बंद। केवायसी कडे पाठ फिरवल्याने महाराष्ट्रातील जवळजवळ 20 लाख लोकांना होणार स्वस्त धान्य बंद। भूजल पातळीत 1 मीटरने झाली घट। महाराष्ट्रासह कोकणात आणि विदर्भात पाऊस कमी झाल्यामुळे आता भूजल पातळी घटल्याचं आलंय समोर। आगामी उन्हाळा कसा याकडे लक्ष। राज्यातील 124 केंद्रांवरती 1.4 कोटी क्विंटल कापूस झाला खरेदी। शेतकऱ्यांना 9,500 कोटींवर महाराष्ट्रात सरकारने प्रतिज्ञापत्र जाहीर। भारतात श्रीमंतांची संख्या 9% वाढणार, अब्ज देशांची संख्या वाढली। महाराष्ट्रात मात्र शेतकरी होते अजूनच गरीब। याकडे सरकार लक्ष देणार का? महत्त्वाचे अपडेट सरकारने लक्ष दिले। नैना विरोधात 5 गावांची याचिका। 2013च्या नवीन भूसंपादन कायद्याअंतर्गत जमीन संपादित करण्याची मागणी। शेतकऱ्यांना होणार याचा मोठा फायदा। जिल्ह्यात ऊस उत्पादन 8% घटले। महाराष्ट्रात देखील 7.5% ऊस उत्पादन घटले। वातावरण बदलाचा फटका, कारखान्यांच्या गाळप क्षमतेवरही झाला मोठा परिणाम। लिंबू महागले, उन्हाचा भाजीपाल्यावर देखील परिणाम। रमजान महिन्यामुळे मासे, चिकन, मटणाला मागणी वाढली। फुलांचे दर अद्याप पडलेलेच। मराठवाड्यात जेवणाला भेसळीच्या फोडणीचा ठसका। मसाल्याच्या पदार्थांमध्ये भेसळ अनाकलनीय, आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। मुलांपेक्षा मुली बऱ्या, मुख्यमंत्र्यांची भावना। 2029 नंतर देश राज्यात महिला येणार। टाकाऊ अन्न पदार्थांमुळे बांधकामास मजबूती। IITचे अभिनव संशोधन, कार्बन उत्सर्जन घटत असल्याचा केला दावा। त्यामुळे आता बांधकाम होणार मजबूत। शेतकऱ्यांची राज्य सरकारकडून फसवणूक। पंजाबराव पाटील, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोणत्याही शेतीमालाला उत्पादन खर्चावरती भाव मिळत नसल्याने नाराजी। कृषी विभागात महिला राज, अन्य विभागांपेक्षा कृषीत सर्वाधिक 28% महिलांची संख्या। त्यामुळे महिला राज आल्याचं सरकारचं लक्ष। प्रतिकूल परिस्थितीतून नेहा पालेकर झाली कोकोनट गर्ल। शिडीच्या साह्याने माडावर चढण्यात पारंगत। छोट्या भावासह 25हून अधिक लोकांना शिकवली कला। शेतकरी प्रगतीवर। कृषी उत्पादन निर्यात वाढीसाठी क्लस्टरनिहाय आराखडा तयार करा। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी केली महत्त्वाची अपडेट। नाशिकमध्ये PM किसानचे बांगलादेशी लाभार्थी। माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप, बोगस नावे केली उघड।
कळवण पोलिसात केली त्यांनी तक्रार दाखल। सरकार कुणाचं, देशात राज्यात भाजपचं। साखरेचे दर स्थिरावले, 3800 रुपयांपर्यंत दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांना फायदा। MSP पेक्षा मिळतोय सुमारे 700 रुपयांनी अधिक भाव। शिरूर बाजार समितीत चिंचेची दररोज 150 क्विंटलची आवक, किमान 2500 ते कमाल 3500 रुपये मिळतोय शेतकऱ्यांना प्रति क्विंटलला भाव। कृषीसाठी आणखी उपाययोजना हव्यात, आर्थिक पाहणी अहवाल सादर। हवामान बदल, जमिनीच्या घसरत्या दर्जाबाबत केली चिंता व्यक्त, शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, शासनाची माहिती। कामगारांच्या पाल्यांना 17 कोटींवरती शैक्षणिक सहाय्य, 23,000वरती कामगारांच्या पाल्यांना लाभ। इयत्ता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भत्ता। सरकारी शाळांवरती गंभीर संकट, 20 पेक्षा कमी पट असलेल्या वर्गांना शून्य शिक्षक। महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती, आता सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष। महिलांचा आशीर्वाद हीच माझी संपत्ती, महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन। मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस, असंही केलंय महत्वाचं वक्तव्य। महिलांनी सांभाळली संपूर्ण सुरक्षा व्यवस्था। यात्रांमधून स्थानिक बाजारपेठात मोठी उलाढाल, गावात मुख्य दिवशी मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांचे होते आयोजन। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुरू झाला यात्रांचा संगम। ग्रामीण महिलांचे पुन्हा चुलीकडेच लक्ष, सरपणाच्या बेगमीची लगबग। उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश बाजूला, शासनाने उज्ज्वला योजना फसवली, आरोप। वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला, पिकांचेही मोठ्या प्रमाणात होते नुकसान, सरकारचं मात्र आहे बेलक्ष। सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोठा ताप। पीक विमा योजना विमा कंपन्यांनीच पोखरली, पीक विम्याबाबतच्या तारांकित प्रश्नाला कृषी मंत्र्यांचं उत्तर। योजनेतील गैरव्यवहाराची कृषी मंत्र्यांनीच दिली अखेर कबुली। महाराष्ट्रात चाललंय काय हा मोठा प्रश्न। सांगली बाजारात हळदीला 30,000 रुपये सर्वोच्च दर, शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दर मिळाल्यामुळे शेतकरी आनंदित। पुढील 8 दिवसांमध्ये भाव 34,000 पर्यंत जाण्याची शक्यता। महाराष्ट्रात शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या शेती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या। जर तुम्ही आमच्या या YouTube चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतीच्या बातम्या एका अपडेटवरती मिळतील। धन्यवाद।